टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कल्याण शील रोडवर सुरू असलेल्या नवीन पलवा पुलाचं काम संत गतीने सुरू असल्याने ठाकरे गट आक्रमक झालेले आहेत। आपण पाहू शकता शील रोड परिसरात मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमा होऊन एकत्र होऊन या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं दिसून येत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी एप्रिल फूल कधी होणार पलावाचा पूल अशा प्रकारचे घोषणा देखील या ठिकाणी देण्यात आले आहेत। दिवा असेल, डोंबिवली असेल, कल्याण ग्रामीण असेल या सर्वच परिसरातील ठाकरे गटाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी पुलाच्या बाहेरच नारेबाजी करत, घोषणाबाजी करत कुठेतरी सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा जागा करण्याचं काम जे आहे या ठिकाणी कार्यकर्ते करत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी जे स्थानिक आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे यांनी पाहणी करत 2 वेळा तारीख दिली होती, मात्र पुलाचं काम सुरू केलं नसल्याने या ठिकाणी हे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावरती उतरले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष आहेत ठाकरे गटाचे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दीपेशजी, आजचं आंदोलन नेमकं आपलं काय, नेमकी भूमिका आंदोलनाची? गेल्या 7 वर्षापासून या पलावा पुलाचं काम सुरू आहे। लोक, नागरिक मोठ्या पद्धतीने त्रस्त झालेले आहेत आणि इथे तारीख पे तारीख सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून चालू आहे। आज 31 मे ची तारीख आहे। 31 मेला आम्ही पलावा पूल नागरिकांसाठी खुला करणार असं आश्वासन सत्ताधारी पक्षाच्या काही लोकांनी दिलं होतं, परंतु आपण बघत असाल तर आज देखील हा पूल सुरू झालेला नाही। म्हणून त्यांनी दिलेला जो गाजर आहे ते गाजर आणि पेढे वाटप करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे। या लोकांना फक्त पक्षफोडी आणि बाकीचं राजकारण करण्यामध्ये जास्ती इंटरेस्ट आहे, विकासामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही। याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला असा आमचा आरोप आहे आणि हा पलावा पूल कधी होणार आणि डोंबिवलीकरांचा त्रास कधी दूर करणार त्याच्यासाठी जाब विचारण्यासाठी आज इथे आम्ही सगळे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक उपस्थित झालेले आहेत। एकीकडे पाहिलं तर मनसे देखील या पुलासाठी आक्रमक आहे। एक योग आहे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, मात्र या पुलासाठी पालिका निवडणुकी अगोदर दोघंच एकाच वेळेला आपण आंदोलन करत आहात, काय सांगा? आंदोलन जनतेच्या विषयांसाठी असलं तर सगळे पक्ष एकत्र येतील। विरोधातले आम्ही सर्व पक्ष आहोत। मनसेचे राजू पाटील देखील इथे येत आहेत आणि आम्ही एकत्रित आंदोलन करतोय। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी गाजर दाखवत या ठिकाणी सरकारचा कुठेतरी निषेध या ठिकाणी करत आहेत। दिव्याचे आपले या ठिकाणचे नेते आपल्या सोबत आहेत। रोहिदाजी, आपणही या ठिकाणी आलेले आहेत। दिव्याचे अनेक प्रश्न आहेत, त्यांनी शील रोडवरती अनेक वेळा वाहतूक कोंडी होते, काय सांगाल? दिवा शील्डवर अनेक वेळा वाहतूक कोंडी झालेली, या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनेक आंदोलनं केलेली आहेत। कोट्यवधी रुपयाची निधी इथे दिली, पण ही निधी फक्त कागदावरतीच राहिलेली आहे आणि खोटी बिले काढलेली आहेत। हे आम्ही वारंवार महापालिका आयुक्तांना सांगितलं होतं, परंतु यामध्ये कुठलंही ऍक्शन अशी ठेकेदारावर होत नाहीत। तरी अशी ऍक्शन ही ठेकेदारावर झाली पाहिजे, तिथल्या अधिकाऱ्यांवर झाली अशी आमची मागणी आहे। त्यातच आम्ही आता प्रमुख एक मागणी केली आहे की 700 कोटी रुपये निधी ही कल्याण फाटा येथील ओव्हरब्रिजसाठी 2 वर्षापूर्वी देण्यात आली होती, परंतु 700 कोटीचे झाले काय हा प्रमुख मुद्दा आहे। आणि इथले लोकप्रतिनिधी करतात काय? आज 3-3 वेळा जर इथे लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि स्वतःला संसद रत्न असे म्हणवतात, परंतु जो ट्रॉफिकचा प्रश्न कल्याण फाट्याचा आहे हा कित्येक वर्ष आहे आणि या संदर्भात जर 700 कोटी रुपये निधी देऊन सुद्धा जर इथे पूल होत नाही तर या भ्रष्टाचाराची पण चौकशी झाली पाहिजे। या संदर्भात आम्ही केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना मेलद्वारे पत्र केले आहे आणि याची चौकशी करावी आणि यासाठी जास्तीत जास्त निधी लवकरात उपलब्ध करून हा ब्रिज व्हावा अशी आम्ही मागणी केलेली आहे। एकंदरीत या ठिकाणी गाजर दाखवत या ठिकाणी आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे आपण पाहू शकता पेढे जे आहेत ते पेढे देखील या ठिकाणी एकमेकांना भरवत या ठिकाणी जे आंदोलन आहे याची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। आपण पाहू शकता तर पेढे जे आहेत ते पेढे वाटप देखील या ठिकाणी केलं जातात। एकंदरीत हे उद्घाटन झालं नसलं तरी कुठेतरी शासनाला जे सत्ताधारी आहेत त्यांनी लवकरात लवकर याचं पूल जो आहे सुरू करण्यात यावा यासाठी हे आंदोलन या ठिकाणी निषेध करत या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात केलेली आहे। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे कार्यकर्ते ते एकत्र आले आहेत आणि या ठिकाणी आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत आंदोलन करताना दिसून येत आहे। तर लवकरात लवकर हा पूल सुरू करावा असं या ठिकाणी सांगितण्यात आले आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।